ठीक आहे, आता राहिलेले 15 क्वेश्चन आपण इकॉनॉमिक्सचे बघूयात. आपल्याला माहिती आहे अटल इनोव्हेशन मिशन हे कधी आपल्या प्राईम मिनिस्टर यांनी अटल इनोव्हेशन मिशन सुरू केले 2016ला. तर ही आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाचा पुढाकार आहे, हे केंद्र शासनाच्या संदर्भात असेल. पहिला विधान काय केलं, अटल इनोव्हेशन मिशन AIM हे केंद्र शासनाचा पुढाकार आहे. तर हे बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे अटल इनोव्हेशन आपलं रिसर्च इनोव्हेशन संदर्भात असतं. परत दुसरं काय, IIM हे नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास केंद्र. आपल्याला माहिती आहे अटल इनोव्हेशन लॅब तयार होतात, हब तयार होतात, हे पण दोन्ही पण बरोबर असेल. IIM च्या दोन्ही पण विधान कसे असतील, हे बरोबर असतील. म्हणजे काय, ऑप्शन ए आणि हे दोन्ही पण बरोबर असतील. तर प्रश्न क्रमांक 21 पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. हा क्वेश्चन आपला अर्थसंकल्पामध्येच येतो, कारण अर्थसंकल्प रिलेटेडच टॉपिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल बघा 2022-23 चा मेक इन इंडियाचे उपक्षेत्र विचारले. आपल्याला माहिती आहे भारतानं आत्मनिर्भर भारत याच्या संदर्भामध्ये मेक इन इंडिया हे नवीन 2015 पासून आपण स्किल इंडिया आणि मेक इन इंडियाचं राबवतोय. तर 2022-23 ला मेक इन इंडिया 2.0 होतं, याच्या अगोदर 1.0 होतं. पण याच्या उपक्षेत्र विचारले. उपक्षेत्र याचे कोणकोणते असणार बघा. पहिलं क्षेत्र काय सांगितलंय, पहिलं क्षेत्र आहे पोलाद. पोलाद म्हणजेच काय, स्टील, हे पण येणार. व्यायामशाळा उपकरणे म्हणजे हे बी लोह पोलादा संदर्भात आहे, हे पण बरोबर असेल. खेळणी हे पण स्टील याच्या रिलेटेड आहे. आणि मत्स्यपालन म्हणजे काय, आयात निर्यात आपला जे की आत्मनिर्भर भारत मध्ये, हे पण मेक इन इंडियाचाच पार्ट आहे. म्हणजे याचं वरीलपैकी सर्व उत्तर असेल, कारण हे चारही पण उपक्षेत्र आपल्या मेक इन इंडिया मध्ये. कारण मत्स्यपालन मध्ये आपण काय करतो, नवीन नवीन टेक्नॉलॉजी ऍड करतो, जे की मत्स्यपालन क्षेत्रामध्ये त्याचा वापर करतो. हे आत्मनिर्भर भारतचं एक अभियान आहे मेक इन इंडिया. ऑप्शन क्रमांक याचं किती असेल, 4 नंबर असेल. बघा, केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त स्टार्टअप अखिल भारतीय स्तरावर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती आहे. तर याचं ऍक्च्युअल उत्तर जे आहे ते 18 आहे. पण आपल्याला 18च्या जवळपास पर्याय जावा लागेल, कारण एक्झॅक्ट आकडा जर बघितला तर एक्झॅक्ट आकडा अखिल भारतीय स्तरावर जे काही स्टार्टअप्स असतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, जे की स्टार्टअप्स आपण तयार करतो त्याच्यामध्ये आपण 18 आहे. म्हणजे त्याचा हिस्सा जवळपास आपण 19% म्हणू. पण आयोगात जे काही 18 किंवा 19 किंवा 17 मध्ये जे उत्तर देईल ती पण शुअर शॉर्ट तर 19च असेल. पर्याय क्रमांक किती, 1. 23 किती असेल तर 1 नंबर पर्याय असेल. नेक्स्ट क्वेश्चन हा एकदम सिंपल आणि इझी क्वेश्चन. 19 जुलै 1969 ला खाजगी व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये 2 वेळेस बँकेचं नॅशनलायझेशन झालेलं, 1969 आणि 1980 ला. 19 जुलै 1969 ला आपल्याला माहिती आहे 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालंय, आणि 1980 ला आपल्याला 6 बँकेचं राष्ट्रीयकरण झाले. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीयकरणाचा मेन उद्देश काय असतो बघा. ह्या प्रश्नावर हे पण प्रश्न सुटून जातो. जर तुम्ही बघितलं हे आणि 2 प्रश्न एकाच याच्यातून उत्तर निघून जातं. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीयकरण करण्याचा उद्देश काय असतो, सामाजिक उद्देश असतो. मग इथं पण प्रश्न विचारला, हे राष्ट्रीयकरण हे सामाजिक उद्देश. एका पर्यायामध्ये आपण एका याच्यातून आपण 2 याच्या प्रश्न सॉल्व्ह करू शकत असतो. पहिला प्रश्न बघू आपण. तर किती बँका होत्या, 14 बँका होत्या. सगळ्यात जास्त भांडवल कोणत्या बँकेचं होतं, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं होतं. सगळ्यात कमी भाग भांडवल होतं बँक ऑफ महाराष्ट्राचं, ज्या 1969 ला राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस.